मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, समाज कल्याण विभागाच्या वतीनं गटई कामगारांना स्टॉल देण्यासाठी अर्ज जे आहेत ते स्वीकारणं सुरू झालेलं आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच समाज कल्याण विभागाला तुमचा ऑफलाईन अर्ज सादर करून द्या. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे पत्र्याचं स्टॉल आहे ते 100% अनुदानावर मिळणार आहे आणि या अनुदानासाठी हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज सादर कसा करावा लागतो, या अर्जासाठी पात्रता काय आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतात, तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या गटई कामगार योजनेअंतर्गत पत्र्याचं जे स्टॉल आहे ते 100% अनुदान मिळू शकेल. चला तर आता थोड्या वेळ न दवडता व्हिडिओ सुरुवात करूयात. इथे जाणून घेऊयात की ही योजना आहे कशी, या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात. तर योजनेचं नाव तुम्ही बघू शकता, गटई स्टॉल योजना. योजनेचा प्रकार राज्य शासनाची योजना आहे. योजनेचा उद्देश आहे तो अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील मग ज्या उपजाती आहेत, चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी या व्यक्तींचं जीवनमान उंचावणं, समाजप्रवाहात त्यांना मानाचं स्थान मिळवण्याच्या उद्देशाने ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी समाज कल्याण महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येते. योजना अर्थातच अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी आहे. योजनेसाठी जो अर्जदार आहे तो अनुसूचित समाजातील चर्मकार समाजाचा असावा. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कमीत कमी वय 18 वर्ष असावे व जास्तीत जास्त 50 वर्ष. अर्जदाराने जो व्यवसाय निवडलेला असेल ते व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्या अर्जदाराला असावा. अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते ग्रामीण भागासाठी 98,000 आणि शहरी भागासाठी 1,20,000 पर्यंत मर्यादित केलेले आहे. त्यानंतर राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा 1,00,000 पर्यंत असावी. या ठिकाणी जातीचा व उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. तहसीलदार किंवा तत्सम अधिकाऱ्याने तो दिलेला असावा. अर्जदाराने महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. मंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. आता जे स्वरूप आहे, योजनेचं स्वरूप कसं आहे, तर रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या कारागिरांना गटई स्टॉल पुरवण्यासाठी ही जी योजना आहे ती 100% अनुदानावर म्हणजे अगदी मोफत या ठिकाणी दिली जाणार आहे. आयुक्त समाज कल्याण पुणे व या महामंडळामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविली जाते. अर्जाचा नमुना जो आहे तो समाज कल्याण कार्यालयात निशुल्क स्वरूपात उपलब्ध असेल. तुम्ही ज्याही जिल्ह्यातील असाल, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक समाज कल्याण कार्यालय असतं. त्या ठिकाणी हा जो गटई स्टॉल योजना आहे तर या योजनेचा अर्ज जो आहे तो निशुल्क उपलब्ध असतो. अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज त्या ठिकाणी हस्तगत करायचा आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितरित्या भरायची आहे. अर्जासोबत जी कागदपत्रे लागतात ती देखील जोडायची आहे आणि परिपूर्ण भरलेला अर्ज जो आहे तो जिल्हा समाज कल्याण कार्यालयात सादर करायचा आहे. तुम्हाला जर अर्जाचा नमुना हवा असेल तर या ठिकाणी अर्जाचा नमुना अशा प्रकारचा आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे. गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याकरता अर्ज. अर्जदाराचं नाव, अर्जदार वडिलांचे नाव पूर्ण, पतीचे नाव महिलांसाठी आहे. मोबाईल नंबर टाकायचा. अर्जदाराने त्याचा स्वतःचा पत्ता ज्या ठिकाणी ते राहत आहेत तो पत्ता टाकायचा. ज्या ठिकाणी पत्र्याचा स्टॉल उभा करायचा आहे तो पत्ता या ठिकाणी टाकायचा. स्टॉल ज्या जागेत आहे त्या गावाची लोकसंख्या किती आहे ती देखील या ठिकाणी टाकायची आहे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे त्या जागेचा तपशील. सदर जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी क्षेत्र म्हणजे कॉन्टोनमेंट बोर्डमध्ये असेल तर महानगरपालिका यांनी भाड्याने, कराराने, खरेदीने दिली किंवा स्वमालकीची आहे त्याचा तपशील या ठिकाणी अर्जदाराला टाकावा लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख, अर्जदाराचे जन्मस्थळ, अर्जदाराचे वय, जात, पोटजात, शिक्षण, रेशन कार्ड क्रमांक, अर्जदाराच्या वडिलाचा व्यवसाय, पतीचा व्यवसाय या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकायची आहे. रेशन कार्ड क्रमांक जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील बघू शकता. ऑनलाईन रेशन कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे जे रेशन कार्ड आहे तर त्या ठिकाणी जुना क्रमांक असतो, तो जुना क्रमांक न टाकता ऑनलाईन जो 12 अंकी नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कुटुंबातील मिळवत्या व्यक्तीचे जे वार्षिक उत्पन्न आहे त्या संदर्भातील या ठिकाणी तपशील टाकायचा आहे. तहसीलदाराने निर्मित केलेले उत्पन्नाचे या ठिकाणी प्रमाणपत्र म्हणजे अनुक्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. व्यक्तीचं नाव, वय, नातं, जर व्यवसाय करत असेल तर त्या संदर्भात माहिती, नोकरी करत असेल तर त्या संदर्भात माहिती, त्या संदर्भातील मासिक उत्पन्न किती आहे आणि वार्षिक उत्पन्न किती होतं त्या संदर्भातील डिटेल माहिती या ठिकाणी टाकायची आहे. बँक अथवा इतर महामंडळाकडून जर कर्ज किंवा अनुदान घेतले असल्यास त्या संदर्भातील तपशील या ठिकाणी टाकायचा आहे. तो तपशील देखील अशाच पद्धतीने आहे. अनुक्रमांक, व्यक्तीचं नाव, गाव, नाते, बँकेचं नाव, बँकेचं कर्ज, थकबाकी, महामंडळाचे कर्ज, थकबाकी. त्यानंतर या ठिकाणी प्रतिज्ञापत्र आहे. अर्जदाराला या ठिकाणी त्याचं नाव लिहून सही करायची आहे. सही येत नसेल तर
अंगठ्याचा ठसा या ठिकाणी लावायचा आहे आणि दिनांक या ठिकाणी पेनाने या ठिकाणी लिहायचा आहे. ही कार्यालयीन उपयोगासाठी. आणि आता जे अर्जासोबत जी कागदपत्रे जोडायची आहेत, तर अर्जदाराने जातीचा दाखला या अर्जासोबत जोडायचा आहे, उत्पन्नाचा दाखला यासोबत जोडायचा आहे, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, रेशन कार्डची झेरॉक्स प्रत. त्यानंतर अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व छावणी क्षेत्र कॉन्टेनमेंट बोर्ड यांनी भाड्याने, कराराने, खरेदीने स्वमालकीचे असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी, कराराची प्रत किंवा खरेदी खताची साक्षांकी प्रत या ठिकाणी या अर्जासोबत जोडायची आहे. गटई काम करीत असल्याचा दाखला व गटई काम करतानाचे छायाचित्र देखील या अर्जासोबत जोडायचे आहे. अशा प्रकारचा अर्ज भरून झाल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात सादर करायचा आहे. अशा पद्धतीनं हा जो अर्ज आहे तर तो 15 जून 2025 पर्यंत सादर करून द्या. 15 जून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही ज्याही जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात या संदर्भात सविस्तर माहिती घेऊ शकता. धन्यवाद.